जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर नचरी, यमुना तीर नचरी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा, श्याम सुंदर राधा। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिता, गौरानिता, गौरानिता। जय गौरानिता। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद। जय शीला प्रभुपाद। हरि नाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। शिल प्रभुपाद की जय। भगवत गीता की जय। श्री कृष्ण भगवान की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लासमध्ये. तर कोणाला आठवतंय आपण काय केलेलं मागच्या आठवड्यात, कोणता श्लोक केलेला? प्रभूजी मागच्या आठवड्यात आपण 37 श्लोक केलेला हा आणि आपण त्याच्यामध्ये आपण बंधनाबद्दल आपण म्हणजे ऐकलेलं. त्याच्यामध्ये भगवंत सांगत होते की कर्मफले कशी भस्मसात होतात ते. हा आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे कर्मबंधने कुठली असतात की लाईक आता आपण जे कर्म करतोय त्याच्यामुळे जी आपण ज्या बंधनात अडकणार आहेत ते, परत जे आपण जे पूर्वी कर्म केलेले आहेत ते, हा आणि या पुढे आपण जे करणार आहोत ते पण आपले कर्मबंधनं असतात. आणि ह्या जन्मात जे कर्म आहेत म्हणजे आयुष्याच्या मागे, आता आणि पुढे अशी कर्मबंधने, वेगवेगळी कर्मबंधने असतात. ही म्हणजे अ, पापच नाही पण पुण्यामुळे सुद्धा आपण बद्ध होतो. तर ही कर्मबंधने कशी भस्मसात होतात त्याबद्दल भगवंत या श्लोकात सांगतात. तुम्ही तो हरे कृष्ण. पुढे जी होणार आहेत कर्म त्याबद्दल तुम्ही काही पॉइंट बोलला तर परत बोलाल का जरा? म्हणजे आता आपण जे कर्म करतोय तर पुढे पण आपण म्हणजे आपण आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असेल तर ज्याच्यामुळे आपण पुढे पण आपण काही कर्म करणार असू, तर त्यामुळे सुद्धा आपण बद्ध होऊ शकतो. तर त्यामुळे आपण आता आपल्या इच्छांवरती जर आपण कंट्रोल केला आणि आपण म्हणजे इच्छा विरहित आपण जगलो आणि भक्तीमध्ये समजा आपण म्हणतात आपण मग्न झालो,
तर मग आपण जे पुढे जे आपण ज्या बंधनात अडकू शकतो ते सुद्धा आपण भस्मसात होऊ शकतात. ओके. तर थँक्यू. हा पॉइंट जर आपण आता, तुम्ही हा टॉपिक निघालाय त्यामुळे जर आपण बोलूया. तर जे कर्म झाली नाही आहेत आता आपल्याकडनं, हा, त्याच्यात त्याची फळांच्या करता जी बीज रोपायचं असतं ना, म्हणजे आपण बोललो ना मागच्या वेळी की तुम्ही जेव्हा कर्म करता त्या क्षणी तुम्ही एक बीज रोपता, तुम्ही म्हणजे मातीत घालता. ओके. तर आणि मग नंतर ते जसं जसं वाढायला लागतं तसं तसं त्याला फळं फुलं येतात, आणि फळं जेव्हा ती राईप होतात, पिकतात, ती खायला रेडी असतात, त्यावेळी तशी ती कर्म आपल्याला फळांच्या रूपात मिळत राहतात. ओके. तर जे कर्म झालंच नाहीये त्याचं बीज रोपण कधी होतच नाही. आणि त्यामुळे कृष्ण त्या कर्मांबद्दल मी भस्म करीन असं बोलत नाहीये तो. ओके. हा पॉइंट काय इम्पॉर्टंट आहे, तर मी म्हणजे आता ह्या पब्लिकली हा व्हिडिओ अवेलेबल आहे म्हणून मी थोडंसं ह्याच्यामध्ये रिस्ट्रिक्टेड मॅनरमध्ये बोलतोय मी. पण बाकीचे जे पंथ आहेत ना, जे पण म्हणजे धर्म वगैरे जे आहेत ते, काही धर्मांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जी पाप आत्ता केलेली आहेत त्याच्याकरता प्रायश्चित्त आधीच कोणीतरी भोगलेलं आहे तुमच्याकरता. हा, तर ती थिअरी पूर्णपणे चुकीची आहे की जे कर्म झालेलंच नाही त्याचं फळ मिळणं शक्यच नाही. का त्याचं बीजरोपणच झालेलं नाही, ते फळ मिळणं शक्यच नाही. तर जर फळच मिळणं शक्य नाही तर त्याचं प्रायश्चित्त कोणी आधी कसं करू शकेल तर. तर आपली ही जी सनातन धर्म आहे, सनातन धर्मांची शिकवण भरपूर डिफरंट आहे बाकीच्या धर्मांपेक्षा. ओके. आणि हा एक महत्वाचा पॉइंट आहे की माझ्याकरता ऑलरेडी कोणी पापाचं प्रायश्चित्त केलं हे पॉसिबलच नाही आहे टेक्निकली. अजून एक असं त्यांच्या ह्याच्यामध्ये एक असं थॉट प्रोसेस आहे की तुम्ही जर का चूक केली आणि तुम्हाला देवाने क्षमा नाही केली तर तुम्हाला नरकामध्ये इटर्नली म्हणजे काळाच्या शेवटपर्यंत पडत राहावं लागतं, तुम्हाला नरकात राहावं लागतं. तर ही कम्प्लिटली चुकीची आहे कल्पना. ज्यांना पुनर्जन्माची कल्पना नसते त्या लोकांकडनं अशी थिअरी येते. ओके. आणि कृष्ण पनिशमेंट देतो पण कृष्ण इटर्नल पनिशमेंट कधी देत नाही. ओके. आणि हे तुम्हाला अजून एका गोष्टीत जाणवेल. अर्जुन बोलतो, आय थिंक पहिल्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये बहुतेक बोलतो, नरके नियतम वासो. ओके. तर तो बोलतो की मला नरकात शेवटपर्यंत राहावं लागेल मला, का तर माझ्यामुळे या संपूर्ण घराण्याचं नुकसान होणार आहे. पण कृष्ण त्याला संपूर्ण भगवद्गीतेमध्ये शिकवतो की हे शक्य नाहीये, हे पॉसिबल नाहीये, असं होत नाही कधी. म्हणून तिकडे तो आत्म्याचं उदाहरण देतो, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसं जात राहतो वगैरे म्हणून. तर ही फक्त हा एकच पॉइंट जरा मला थोडा ऍड करावं असं वाटलं त्याच्यामध्ये. तर बाकी तुम्ही छान सांगितलं. कोणाला काही पॉइंट ऍड करायचं आधीच्या श्लोकात आपण काय केलेलं ते? प्रभूजी एक पॉइंट आठवतोय. तुम्ही सांगितलं की जे प्रारब्धाचे कर्म असतात त्याच्यात कंटिन्यू राहतात, त्याच्यामुळे आपल्याला त्याच्या काही बाधा येते ते प्रारब्धामुळे असते. भक्ती जरी केली तरी असं नाही की आपल्याला काही अडी अडचणी येणार नाही, ते येतात कारण दॅट इज बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ प्रारब्ध. हा हा, एक पॉइंट आठवतो. आणि कृष्ण त्याच्यात काही करत नाही कारण त्यांना हस्तक्षेप करायचा नसतो बरोबर. आणि असं त्याचं नाही मला की करू शकत नाही. बरोबर आहे. करतात. आणि मला वाटतं तुम्ही उदाहरण दिलेलं की करू पण शकतात ते. मला वाटतं तुकाराम महाराजांना तुम्ही सांगितलं की त्यांनी भक्ती केली तर त्यांना म्हणजे त्या त्या जन्मातच शरीरासकट ते त्यांना ते वैकुंठात वैकुंठात गेले. जातील. बरोबर. हो, वैकुंठ. एवढं आठवतं प्रभू. बरोबर. आणि अजून एक भस्मसात या शब्दाबद्दल आपण काहीतरी बोललेलो, आठवतंय?
भस्मसात मला वाटतं हे दोनदा आलेले शब्द आहेत श्लोकमध्ये, हा हे मला वाटतं. आणि एक ज्याप्रमाणे यज्ञामध्ये आपण आहुती देतो सगळ्या वस्तूंची, त्याचप्रमाणे आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा हा आपल्या कर्मांची पण त्याचप्रमाणे आहुती होते. हा बरोबर, या ठीक आहे. कर्माची नाही, राईट प्रभू जी? कर्मफलाची, बरोबर बरोबर, ठीक आहे. अजून काही नाही ना? चला आपण पुढचा 38वा श्लोक बघूया. आणि प्रभूजी तुम्ही ते एक एक्झाम्पल पण दिलेलं की आपलं काही लिहिलेलं असेल कर्माचं, तर तुम्ही ते सांगितलं एक डिवोटी होता, त्याने भविष्य चेक केलं हा बरोबर तामिळनाडूमध्ये, आणि बरोबर मार्गामध्ये आल्यानंतर पुन्हा चेक केलं तर त्याला ती भविष्याची पट्टी सापडली नाही, आणि नंतर हरिकीर्तन करता करता ते वैकुंठ वाचलेले असतात. बरोबर बरोबर. नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दति. अनुवाद. हरे कृष्ण. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध आणि उदात्त असे इतर काहीही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपक्व फळ आहे. जो भक्ती योगाच्या आचरणामध्ये निपुण झाला आहे तो योग्य समयी स्वतःमध्येच या ज्ञानाचे आस्वादन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नाही ज्ञानेन सदृशम, सदृशम म्हणजे इन कंपॅरिझन विथ, ह्याच्या कंपॅरिझन मध्ये. नाही ज्ञानेन, ही म्हणजे हे ज्ञान जे कृष्ण देतोय, ह्या ज्ञानाच्या कंपॅरिझन मध्ये असं कोणतंही ज्ञान नाहीये. हा, ते तो इकडे सांगतोय. हे ज्ञान काय आहे? पवित्रम इह विद्यते, म्हणजे हे ज्ञान जे आहे हे इह म्हणजे ह्या लोकामध्ये सगळ्यात पवित्र आहे. आणि ते पवित्र असल्यामुळे ते ज्याच्याही संपर्कात येतं त्याला पण ते पवित्र करतं. तत् स्वयं योग संसिद्ध, तत् मिनिंग दॅट पर्सन, म्हणजे ती व्यक्ती जो ज्ञानी आहे, किंवा जो ज्ञानी व्यक्तीकडे गेलेला आहे ज्ञान घेण्याकरता. ओके, जो स्वतः संपूर्ण आता मॅच्युअर झालेला आहे, ज्ञानी झालेला आहे, आणि तो योगामध्ये परफेक्ट झालेला आहे, संसिद्ध. कालेन आत्मनी विंदती. ओके, कालेन म्हणजे आपण बोलतो ना कालांतराने, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, तसं तो स्वतःमध्येच, तो स्वतःच्या आत्म्याच्या लेवलवरती त्याला आनंद मिळतो. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की ती व्यक्ती म्हणजे शरीर किंवा इंद्रिय जे आहेत त्यांच्यातनं सुख प्राप्त करायचा प्रयत्न करत नाही तो. आता आपण ह्याच्याबद्दल मागे बोललेलो आहे की एकदा कधी आपल्याला चांगलं जेवण किंवा चांगलं गाणं किंवा चांगलं दृश्य असं बघायला मिळालं की आपल्याला आनंद होतो. तर म्हणजेच काय, आपण इंद्रियांद्वारे आपण आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणजे काय, एक्सटर्नल गोष्टींद्वारे आपण आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. पण आपण म्हणजे आत्मा जो आहे तो सच्चित आणि आनंद आहे तो. मिनिंग संपूर्ण आनंद आपण फक्त आत्म्याद्वारे मिळवू शकतो. आत्मा आणि परमात्मा यांच्या रिलेशनशिप मधनं आपण आनंद मिळवू शकतो. पण त्या आनंदाच्या कोठाराकडे आपण दुर्लक्ष करतो आणि अक्षरशः क्षणभंगूर आणि अगदी निमित्त असं जे छोटस आनंद असतो तो आनंद आपण बाहेरनं आपण मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि हे कसं आपण समजू शकतो, तर समुद्र जो आहे, समुद्राला मध्ये बुडबुडे येतात ना लाटांमुळे. तर त्या बुडबुडे येतात ते कसे असतात, 2 सेकंद 5-10 सेकंद राहतात आणि ते फुटतात. त्यामुळे काय होतं, तो बुडबुडा कधी तिकडे होता ह्याचं काही प्रूफ पण नाही राहत तिकडे. तसं आहे हे आपलं जे शरीर आहे, इतक्या जन्मानंतर आपल्याला हे शरीर मिळतं आणि त्याचा पण आपण वापर फक्त शारीरिक आनंदाकरता मिळवायचा जर प्रयत्न केला आपण, तर मग होणार काय, तर आपण ह्या भवबंधनामध्ये कंटिन्युअसली अडकून जाऊ. म्हणजेच काय झालं, इतके बुडबुडे आले लाटांवरती तरी सुद्धा ते बुडबुड्यांसारखे फुटून परत गेले. ते म्हणजे आपल्याला इतकी जन्म मिळाली तरी सुद्धा आपण ते फायनली वेस्टच केलं. ते म्हणजे एका समुद्रामध्ये एवढे बुडबुडे येऊ शकतात, तसं आपण एवढे जन्म आपण आपले घेतलेले आहेत. आणि तरी सुद्धा आपण काय करतोय, ह्या जन्मांमधनं आपल्याला जे अचीव करायचंय ते आपण
प्राप्त करू शकत नाही, कारण आपल्याला त्याचं ज्ञान नाहीये की आपण चूक काय आणि बरोबर काय, कोणता मार्ग बरोबर आहे, कोणता मार्ग चूक आहे, ह्याचं ज्ञानच जर आपल्याला नसलं तर आपण त्या मार्गावरती चालणं इम्पॉसिबल आहे. आणि म्हणून तुम्ही आता बघा तुम्ही की जास्तीत जास्ती लोक ह्या जगामध्ये तुम्ही लहान मुलांशी बोला, तुम्ही युथशी बोला, तुम्ही नुकते नोकरी लागलेले आहेत त्यांच्याशी बोला, नुकतं लग्न झालंय यांच्याशी बोला, नुकतं ज्यांना मूल झालेलं आहे त्यांच्याशी बोला, किंवा ज्यांची मुलं मोठी झाली आहेत किंवा जे रिटायर झालेत ह्यांच्याशी बोला. मेजॉरिटी ऑफ दी लोक तुम्हाला हेच जाणवेल, ते परमार्थाबद्दल त्यांना हार्डली कधी चिंता असते. त्यांना चिंता जी असते ती फक्त मी माझं शरीर माझ्याकरता, माझ्या कुटुंबाकरता कसं वापरून जास्तीत जास्त पैसा किंवा नाव लौकिक कमवू शकतो, त्याचीच त्यांना चिंता असते. जर आपण गेलो रस्त्यावरती कोणाला विचारायला की बाबा तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे तो तुम्ही सांगा, म्हणून तुमच्या शब्दात तुम्ही तुमचे टॉप 5 प्रॉब्लेम सांगा, तर ती लोक कोणतेच सांगतील, मला नोकरी नाही, किंवा माझ्याकडे पैसा नाही, किंवा माझ्या शरीराची त्रास, मला हा मेडिकल त्रास, मला बायको किंवा मुलं ह्यांना त्रास होतोय, मला त्याची काळजी वाटते वगैरे, अशाच प्रकारचे प्रॉब्लेम सांगतील. कोणी हे बोलणार नाही की मी माझ्या या जन्म मृत्यूच्या चक्रातनं कसा आणि कधी बाहेर पडू शकेन आणि त्याच्याकरता काय करायला पाहिजे, मला त्याची चिंता झालेली आहे. लोकांना ह्या लेवलचं काळजी नसते, कारण त्यांना ज्ञानच नसतं त्याबद्दल. बरीच लोकांना बिकॉज त्यांनी आधीचा जन्म त्यांना आठवत नाही, म्हणून त्यांना वाटतं की पुनर्जन्म ही गोष्टच नाहीये. आणि इकडे ह्या बेसिक लेवलच नॉलेज नसलं तर मग पुढची पावलं जी टाकली जातात, जर का चुकून टाकली गेली तर ती पावलं चुकीच्या दृष्टीनेच असणार. आणि इकडे प्रभुपाद लिहितात ह्याबद्दल की अविद्या, अज्ञान, जे कृष्ण 41-42व्या श्लोकामध्ये सांगतो की हे जे अज्ञान आहे, तस्माद अज्ञान संभूतम बोलतो तो, हे जी अविद्या आहे, जी अज्ञान जे आहे, हे सगळ्याचं मूळ कारण आहे, जे आपलं कर्मबंधनात किंवा भवबंधनात जे अडकतो आपण, त्याचं मूळ कारण म्हणजे अज्ञान आहे. आणि ज्ञान जर मिळालं तर तो मुक्तीचा मार्ग ठरतो. म्हणून कृष्ण बोलतो इकडे की हे जे ज्ञान आहे, म्हणजे अकर्माचं ज्ञान जे आहे, अजून कृष्णांनी अजून भक्तीवरती तसा फोर्स नाही केलेला. अजून कृष्णांनी ट्रान्सेंडेंटल नॉलेज म्हणजे दिव्य ज्ञान, म्हणजे अकर्माचं ज्ञान, म्हणजे कोणतंही असं ज्ञान ज्याच्यामुळे तुम्हाला कर्मबंधनात अडकावं लागणार नाही, असं ज्ञान जेव्हा कृष्ण बोलतोय की हे जर ज्ञान तुम्ही प्राप्त केलं आणि त्या ज्ञानाप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्ही मुक्तीच्या मार्गावरती तुम्ही चालू शकाल, नाहीतर ह्या मुक्तीच्या मार्गावरती चालणं इम्पॉसिबल नाहीये. आणि हे ज्ञान कोणतं आहे, म्हणजे की मी कोण आहे, मी एक आत्मा आहे, माझं कर्तव्य काय आहे, माझं कर्तव्य भगवानांची भक्ती करणं आहे. भगवान कोण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. हे कमीत कमी ह्याचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान मिळणं आवश्यक आहे. बऱ्याच लोकांना हेही माहिती नसतं की आपण शरीर नाही आणि आपण आत्मा आहोत, आणि त्यांना ते स्वतःला ते शरीर समजत असल्यामुळे मग होतं काय की मग सगळी पावलं चुकीच्या डायरेक्शनला जातात. भक्ती, भगवान, आत्मा आणि आत्मा आणि भगवानांचं रिलेशनशिप आणि ती प्रोसेस जी आहे ज्यांच्याकडनं आपण त्यांच्याकडे पोहोचू शकू, हे ते दिव्य ज्ञान आहे. इकडे कृष्ण त्याबद्दल बोलतोय. आणि एकदा हे का ज्ञान मिळालं ना, तर मग ऑटोमॅटिकली आपल्याला मग त्याच्याकरता काय करावं लागतं, भक्ती कशी करावी लागते, कशी करायची, ह्याचं ज्ञान पण आपल्याला मिळत राहतो. आणि त्यामुळे काय करायचं हे कळलं तर काय करू नये हे पण आपल्याला कळायला लागतं. मग कृष्ण 10व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो, तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. ते चतुश्लोकी भगवद्गीता जी आहे
त्यातलं तो 3रा श्लोक आहे. हे काही जे श्लोक आहेत ना, हे संपूर्णपणे आत्मसात करणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही ह्याच्यावरती एक्स्ट्रा फोकस ठेवा आणि हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयांती ते. जे प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त असतात त्यांना मी असे ज्ञान देतो ज्यामुळे ते मला येऊन पोहोचतील. त्यामुळे प्रत्येक वेळा अशी एक डाऊट येतो लोकांमध्ये की मी ज्ञान आधी प्राप्त करू का आधी भक्ती प्राप्त करू. तर इकडे तो प्रश्न आपला सुटतो इथे की तुम्हाला बेसिक ज्ञान की तुम्ही एक आत्मा आहात, भगवान कृष्ण कोण आहे, तुमचा त्याच्याशी संबंध काय आहे आणि भक्ती काय करायची, हे एवढं बेसिक ज्ञान जरी मिळालं ना तुम्हाला, तरी तुम्ही नंतरचं ज्ञान जे मिळणं जे आहे ते त्याच्यावरती सोडू शकता. तुम्ही फक्त भक्ती करण्याचं काम करा, ज्ञान देण्याचं काम तो करेल. त्यामुळे आता गंमत बघा, आता मी बरेच बॅचेस घेतो भगवद्गीतेच्या क्लासेसचे. बऱ्याच लोकांना समजतं भगवद्गीता, बऱ्याच लोकांना समजत नाही. तर आता ही जी कोणाला समजतं किंवा कोणाला समजत नाही हे जे आहे हे का होतं, कारण मध्ये एक ट्रान्समीटर बसलेला आहे, परमात्मा. ठीक आहे, तर मी बोलतोय ते 10 लोक ऐकतात, पण परमात्मा 10 वेगळ्या वेगळ्या लोकांच्या हृदयात स्थित आहे आणि तो त्या माणसाला काय आणि किती समजावं ते तो कंट्रोल करतोय. त्यामुळे तुम्हाला काय समजायचं आहे, एखादी गोष्ट समजली नाही तर तुम्ही एवढी गॅरंटी ठेवा की परमात्माने तुम्हाला ते नीट समजून दिलेलं नाहीये. इधर तुमची सफिशियंट भक्ती नाहीये किंवा तुमची ती लेवल झालेली नाहीये की ते समजण्याची. आणि असं भरपूर वेळा होतं. आता मी भगवद्गीता इतक्या वर्षापासून शिकतोय, पण आज सुद्धा किंवा इवन 50 वर्षांनंतर सुद्धा मी बोलू नाही शकणार की मला भगवद्गीता येते म्हणून. आणि त्याचं मेन कारण आहे की माझी लेवल नाही झालेली तेवढी की मी छाती ठोकपणे उभा राहून सांगते की अरे कृष्ण आता मला सगळं येतं भगवद्गीताचं. आणि ज्ञानेश्वरीमध्ये मी तुम्हाला हे सांगितलंय ना, ज्ञानेश्वर लिहितात की भगवान शंकर दररोज भगवद्गीता वाचतात आणि विस्मयचकित होतात त्याचा जो अर्थ आहे जेवढा डीप आहे. त्यामुळे इट इज बेसिकली कृष्णाला कोणाला किती ज्ञान द्यायचंय आणि किती ज्ञान नाही द्यायचंय हे तो सगळं कंट्रोल करतोय. आणि ह्याच्या करता ना एकच मेथड आहे ज्ञान मागण्याची, ते म्हणजे त्याची कृपा व्हायला पाहिजे. आपण बोलतो ना गुरुची कृपा असली तर आपला पुढचा मार्ग होतो, तसंच गुरु आणि कृष्णाची कृपा असली तर ज्ञान पण आपल्याला मिळतं. आणि ती कृपा मागायची पद्धत काय आहे कोण सांगू शकेल? नम्रता सांगितली 3 स्टेप्स. हा, कोणकोणते 3 स्टेप्स होते? एक नम्रता इज द फर्स्ट स्टेप, आणि नंतर अगोदर शरण जायचं, नंतर नम्रतेने प्रश्न विचारायचे, आणि बरोबर, नंतर वी हॅव टू फॉलो हिज इन्स्ट्रक्शन. दॅट एक्सलंट. इन्स्ट्रक्शन बापू किंवा वाणी, कॅन बी जस्ट इन्स्ट्रक्शन और एक्सलंट एक्सलंट. प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि सेवया. खूप छान. ओके, तर हे झालं तो ते ज्ञान ज्याच्याबद्दल कृष्ण बोलतोय ते ज्ञान आपण मिळायला पाहिजे, कोणाला मिळतं, ते कोणाला मिळू शकतं, कसं मिळायला पाहिजे आणि ते मिळाल्यावरती काय होतं मग. तर प्रभुपाद लिहितात की हे जे ज्ञान मिळतं हे एक परिपक्व फळ आहे भक्तीचं. म्हणजे काय आहे, तुम्ही भक्ती केली तर तुम्हाला ते परिपक्व फळ मिळू शकतं. भक्तीशिवाय ज्ञान मिळू शकत नाही. कृष्ण बऱ्याच ठिकाणी भगवद्गीतेमध्ये बोलतो, भक्त्यात्वनन्यया शक्य भक्त्या माम अभिजानाति. जो भक्त आहे तोच मला जाणू शकतो, जो भक्त नाही तो मला जाणू शकत नाही. ते एक छोटीशी कथा आहे, मी विसरलो कोणत्या पुराणामध्ये आहे ते मला आठवत नाहीये, पण
एकदा नारद मुनी एका गावात चाललेले असतात आणि एक ब्राह्मण त्यांना बघतो आणि त्यांना नमस्कार करतो आणि बोलतो की बाबा जरा तुम्ही विष्णूंना नेहमी भेटता, तर तुम्ही जरा त्यांना विचार ना की मला मुक्ती कधी मिळेल म्हणून. तर तो बोलतो ठीक आहे, नो प्रॉब्लेम, विचारतो मी आणि कळवतो. पुढे चालत जातात, त्यांना एक मोची मिळतो. तो मोची पण त्यांना तोच प्रश्न विचारतो, अरे भगवंतांना जरा विचारा ना मला मोक्ष कधी मिळेल. तो बोलला ठीक आहे, मी विचारतो आणि कळवतो. ते जेव्हा विष्णूंना भेटतात वैकुंठ लोकामध्ये आणि मग त्यांना नमस्कार वगैरे करून झाल्यानंतर त्यांना विचारतात की अशी अशी दोन माणसं मला सापडलेली, एक ब्राह्मण होता एक मोची होता, तर दोघांनी मला हा प्रश्न विचारला, तर तुम्ही काय उत्तर देऊ मी त्यांना. तर ते बोलले की त्या मोच्याला सांग की ह्या जन्मामध्येच ह्या जन्माच्या शेवटीच त्याला मोक्ष मिळेल म्हणून, आणि ब्राह्मणाला अजून सांग बरे भरपूर जन्म लागतील म्हणून. तर नारद मुनींना कळलं नाही की असं का म्हणून. तर तो बोलला की असं का. तर तो बोलला की एक काम कर, तू स्वतः जाऊन बघ. हा, तर ते बोलते की तू ते विचारतील तुला की विष्णू काय करत होते म्हणून. तर तू त्यांना सांग की एका सुईच्या जो सुई असते त्याचा जो डोळा असतो ज्यातनं आपण दोरा घालतो, त्या डोळ्यातनं अं, अं, त्या भोकातनं विष्णू एका हत्तीला आतमध्ये घालत होते, आणि काढत होते तिकडनं. तर त्या भोकातनं घालायचा प्रयत्न करत होते. तर ते बोलले की हे काय, ह्याचा अर्थ काय. तर ते बोलले की तुम्हाला कळेल, तुम्ही जाऊन बोला त्यांच्याशी. ते बोलतात ठीक आहे. ते भेटतात त्याला. तर ब्राह्मणाला आधी भेटतात ते. तर ब्राह्मण त्यांना विचारतो बाबा भेटलात का, बोललात का. तो बोलला हो बोलले. तो ते विष्णू काय करत होते तेव्हा. तर ते विष्णू असं असं करत होते, हत्तीला एका सुईच्या भोकातनं घालत होते. तर ते बोलले हा असं कसं शक्य आहे, एका सुईचं भोक तर एवढं छोटस असतं, हत्ती एवढा मोठा असतो, तो सुईच्या भोकातनं हत्ती कसं जाईल. काही पण सांगता नारद मुनी तुम्ही पण. हा, असं कसं विष्णू करू शकतील. तर नारद मुनी बोलतात बरं, आणि तिकडे निघतात, त्या मोच्याकडे जातात. त्या मोची पण त्यांना तोच प्रश्न विचारतो की भेटलात का, बोललात का, विष्णू काय करत होते. तर नारद मुनी तेच उत्तर देतात. मग तो मोची लगेच बोलतो हो 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 अगदी शक्य आहे. हा, विष्णू आहेत ते काहीही करू शकतात. ते जर का ते एका छोट्याशा बीजातनं एवढं मोठं पिंपळाचं झाड जर काढू शकतात, तर मग एका भोकातनं त्यांना हत्ती घालणं काय मोठी गोष्ट आहे. ते सगळं नक्कीच करू शकतात. त्यांना सगळं त्यांच्याकडे त्यांना ज्ञान आहे आणि सगळं ते करू शकतात. तर गंमत काय होते की ह्या दोघांमध्ये फरक एवढाच होता की दोघांचा विश्वास वेगळ्या वेगळ्या स्तरावरचा होता विष्णूवरती. आणि हे का होतं, भक्तीमुळे. ज्याची जेवढी जास्ती भक्ती तेवढा त्याचा जास्ती विश्वास, आणि कृष्ण त्याचं रिवॉर्ड देतो त्या व्यक्तीला जास्त ज्ञानामुळे, ज्ञान देऊन त्याचं. तर बरीच लोकांना, म्हणजे आता हा पॉइंट श्लोक घेऊन मी तुम्हाला सांगतो की बरीच लोक काय होतात की भगवद्गीता शिकायला स्टार्ट करतात. ओके, अगदी 5वा 7वा 8वा 10वा अध्यायापर्यंत येतात सुद्धा, पण तरी सुद्धा त्यांना भगवंताचे जे शब्द आहेत त्यांच्यावरती संपूर्ण विश्वास नाही बसत. जरी अगदी विश्वास बसला तर त्याचे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इन्स्ट्रक्शन्स आपल्या स्वतःच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली अप्लाय करायला त्यांचं पाऊल पुढे जात नाही. आणि अगदी म्हणजे बेसिक गोष्ट जी आहे भक्तीतली ते म्हणजे हरिनाम संकीर्तन. तर ते हरिनाम संकीर्तन करता सुद्धा त्यांचं इन्क्लिनेशन कमी असतं. आणि इकडे तो फरक पडतो की तुम्ही फक्त एक ज्ञान घेण्याकरता तुम्ही भगवद्गीता शिकताय, का तुम्ही ते ज्ञान आपल्या भक्तीद्वारे आपल्या लाईफमध्ये अप्लाय करण्याकरता तुम्ही भगवद्गीता शिकताय. हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. आणि जेव्हा आपण भक्ती करायची इच्छा ठेवतो तर त्याचं सगळ्यात पहिला स्टेप जो असतो तो हरिनाम संकीर्तन असतो. मला कृष्ण कळला कोण आहे ते, म्हणला कळतोय हळूहळू, संपूर्ण नाही कळणार मला पण कळतोय. पण त्यांनी मला सांगितलंय काय करायला, भक्ती करायला सांगितलंय. आणि इति षोडशकम नामनाम कलिकल्मषनाशनम ना सर्व वेदेषु दृश्यते नातः परतरो पाय. ब्रह्मा म्हणतो की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.
इति षोडशकम नामना, म्हणजे हे 16 अक्षरी शब्द जो आहे, तो मंत्र जो आहे, तो कलिकल्मष नाशनम, कलियुगामधले जे पण कल्मष आहेत त्याचा नाश करणारा हा मंत्र आहे. हा नातः परतरोपाय, ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय नाहीये. सर्व वेदेषु दृश्यते, मी सगळे वेद जे शिकलेलो आहे, जाणतो आहे, त्यानंतर मी हे स्टेटमेंट देतो आहे, हे ब्रह्मा सांगतो. तर त्यांनी जे त्याचं संपूर्ण जे नॉलेज आहे ते ह्या मंत्रामध्ये द्वारे आपल्याला दिलेलं आहे. तर तो मंत्र आपल्याला फक्त चॅन्टिंग करायचं, त्याद्वारे आपण भक्ती करायला चालू करतो. तुम्ही जेवढी जेवढी भक्ती कराल तसं तसं कृष्ण तुम्हाला रिवॉर्ड करत राहील, आणि त्याचं रिवॉर्ड जे आहे ते अजून अजून भक्ती मिळेल, अजून अजून कृष्णावरती विश्वास मिळेल, आणि त्याद्वारे ज्ञान पण तो देत राहील. त्यामुळे ज्ञानाद्वारे भक्ती नाही मिळणार आपल्याला, भक्तीद्वारे ज्ञान मिळणार. पण हो, भक्ती चालू करण्यापूर्वी बेसिक लेवलचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जर का आपण समजलो की मी एका दगडाची किंवा मातीची किंवा पाण्याची किंवा झाडाची पूजा जर करायची, तर ते ज्ञान चुकीचं आहे. त्यामुळे करेक्ट ज्ञान, बट ऍटलिस्ट बेसिक लेवलचं मिनिमम ज्ञान मिळणं आवश्यक आहे भक्ती चालू करण्याकरता. 15व्या अध्यायामध्ये कृष्ण बोलतो, योमा मे मम सम्मूढ जानाति पुरुषोत्तमम स सर्वविद भजती माम सर्व भावेन भारत, की जो मूढ आहे, जो म्हणजे सॉरी, जो असमूढ म्हणजे जो विद्वान आहे, ओके, तो जानाति पुरुषोत्तमम, तो मला पुरुषोत्तम, अतिशय सर्वात उत्तम हे जाणतो तो मला, आणि त्यामुळे तो माझी प्रॉपरली भक्ती करतो तो माझी. आणि त्या व्यक्तीला कृष्ण ज्ञानी म्हणतोय तो. म्हणजे काय की नुसतं मी आत्मा आहे हे समजून उपयोग नाही. तर मी आत्मा आहे आणि भगवान कृष्ण हे अल्टिमेट आहेत, सुप्रीम आहेत, हे जाणणं आणि त्यांच्याकरता भक्ती करणं, ती भक्ती काय करणं, कशी करणं आणि ती करणं, हे ते संपूर्ण ज्ञान आहे. आणि त्या व्यक्तीबद्दल इथे कृष्ण बोलतोय की ती व्यक्ती ज्ञानी आहे. हरे कृष्ण. कालेन हा शब्द जो आहे त्याबद्दल आपण जराशी बोलू की आता हल्ली कसं होतंय की लोक नमस्कार तेव्हा करतात जेव्हा त्यांना चमत्कार दिसतो तेव्हा. ओके, म्हणजे काय आहे, त्यांना इन्स्टंट रिझल्ट बघायला आवडतं, की बाबा मी ह्याला नमस्कार केला आणि मला ताबडतोब पैसे मिळाले पाहिजे. एका बाबाकडे जातील किंवा देवी देवतांकडे जातील आणि त्यावेळी त्यांना इन्स्टंट रिझल्ट मिळाला तर ते बोलतात की हा बाबा देव आहे, हा देव आहे, देवाची कृपा झाली मला. कधी कधी एखादी गोष्ट न मिळणं ही सुद्धा कृपाच असते, पण ती समजायला थोडस ज्ञान यावं लागतं. तर कृष्ण इथे हे नाही बोलत आहे की म्हणजे तुम्ही माझं हरिनाम संकीर्तन चालू केलं तर ताबडतोब तुमचं ह्या जन्माच्या शेवटी तुम्हाला मोक्ष मिळेल. तर नाही, कृष्ण बोलतोय कालेन, ग्रॅज्युअली, हळूहळू, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. त्याला काही लोकांच्या बाबतीत 1 जन्म 2 जन्म लागतील, काही लोकांच्या 10 जन्म पण लागतील. पण काय आहे की जेव्हा आपण हजारो लाखो करोडो जन्म आपली झालेली आहेत त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर बघितलं तर हे अचिरेणाधी गच्छती, म्हणजे ताबडतोब, म्हणजे खूप लवकर आपल्याला मिळतं ह्यातलं, असं आहे ते. हरे कृष्ण. एक एकोणतीस. विचारायचं होतं हा प्रभूजी. हा हे बोल. तुम्ही सांगितलं की भक्ती अगोदर बेसिक ज्ञान गरजेचं आहे. पण जे काही इलिटरेट असतात, म्हणजे ते डायरेक्ट हरिकीर्तन करतात, म्हणजे असं पाहण्यात आलं की ते पण, त्यांना पण उच्च स्तराला जातात, म्हणजे दे आर इलिटरेट. अशा बाबतीत तो काय विचार आहे? तुम्ही म्हणजे लिटरसीला डिफाईन कराल का जरा? लिटरसी म्हणजे हे आपण वाचतो किंवा ज्ञान जे आहे त्यांना ते लक्षात नाहीत. म्हणजे कोणी हे जे कोणत्या श्लोक नाना आहेत, बोलताय तुम्ही? कोणत्या नानाबद्दल बोलताय? हेच आपले हे जे श्लोक आहेत भगवद्गीता, हा तर काही जे असतात लोक, पूर्वीचे लोक, त्यांना समजत नाही. आपण जर भगवद्गीता वाचली आणि त्यांना सांगायचा प्रयत्न केला, हा
ह्या ज्ञानाबद्दल मी बोलतो, बेसिक ज्ञान जे पाहिजे. नाही, ते कसं आहे की आपण त्यांच्या करंट जन्म जो आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे ज्ञान आहे और तुमच्या दृष्टीने त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्या बेसिसवरती तुम्ही हे इंटरप्रेट करताय. अरे पण त्यांच्या आधीच्या जन्मीचं ज्ञान जे आहे ते आपल्याला किती होतं हे माहिती नाहीये. त्या आधीच्या जन्मीच्या ज्ञानाच्या मुळे दे मस्ट हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर स्टेज की भक्तीमध्ये आपल्यापेक्षाही ते 50 पावलं पुढे असतील. ते आपल्याला दिसत नाही. ते कारण हे असं शक्यच नाहीये की व्यक्तीला कोणाची भक्ती करायची ही माहितीच नाहीये आणि त्याच्या आधीच तो भक्ती करायला चालू करतो. कृष्ण आतनं ते ज्ञान हळूहळू देतच राहत होतं. त्यामुळे जी व्यक्ती हरिनाम संकीर्तन मध्ये एंगेज झालेली आहे ती कमीत कमी त्या स्टेजला तर पोहोचली आहेच आहे ज्याला माहितीये की कृष्णाची भक्ती करायला पाहिजे म्हणून. आणि मग काय होतं की मग हे भगवद्गीता जे शिकवत आहे त्याची आवश्यकता खरी कमी पडते कारण ती व्यक्ती ऑलरेडी त्या स्टेजला पोहोचलेली असते. चैतन्य महाप्रभू एकदा बंगालमध्ये एका ठिकाणी फिरत होते आणि त्यांनी एका व्यक्तीला बघितलं. त्यांनी भगवद्गीता जी होती ती पानं जी होती ती उलटी धरलेली पानं आणि तसं तो वाचत होता आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू येत होते. तर त्या महाप्रभूंनी त्यांना विचारले की बाबा तू का रडतोयस म्हणून. तो बोलतो की माझ्या गुरुनी मला सांगितलंय भगवद्गीता शिकायला पण मी तर शिकलो नाहीये काही. मला काही येत नाही, वाचता पण येत नाही मला. पण भगवद्गीता बद्दल जेव्हा मी ऐकतो, बोलतो, वाचतो किंवा समजतं मला जे काही आहे त्यातनं किंवा जेव्हा मी हरिनाम संकीर्तन करतो तर त्याच्यानी मला एवढी भक्ती येते की माझ्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. तर महाप्रभू त्याला बोलतो की भगवद्गीता न वाचताच तुला सगळी भगवद्गीता समजलेली आहे आणि हा आहे शुद्ध भक्त आहे. त्यामुळे गंमत कशी आहे की जेव्हा कृष्ण आपल्याला प्रॉमिस देतोय की मी ददामी बुद्धी योगम तर मी ते ज्ञान देतो त्या व्यक्तीला तर मग त्याची क्वालिफिकेशन रिक्वायरमेंट फक्त एकच आहे की तुम्ही भक्ती करा. मग भक्ती जर करायची असेल तर ज्ञानाचं काम देण्याचं तोच करतो आणि आधी त्याच्या आधी कोणाची भक्ती करायची हे डेफिनेटली त्याला कळलेलं आहे म्हणून तर त्यांनी त्याची भक्ती चालू केली आहे. आणि कधी कधी असंही होतं की ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते ज्ञान आधीच्या जन्मी मिळालेलं असतं आणि म्हणून तो त्याला तो त्या स्टेजला आलेला असतो की तो मे बी आधी सुद्धा भक्ती करत असेल किंवा इकडे फक्त त्याला एक बोलतो ना एक ठिणगी लागायची गरज असते आणि ज्याने पूर्ण भडका उडू शकतो. तर ती जो ठिणगी असते ते कोणतरी येऊन त्याला सांगते की अरे बाबा हरिनाम संकीर्तन कर म्हणून तू आणि मग तो ते करायला चालू असतो आणि त्याची ती आधीच्या जन्मीची जर्नी जी असते ती एका ठिकाणी स्टॉप झालेली असते ती तिकडनं पुढे चालू होत राहते. त्यामुळे दे आर नॉट इलिटरेट्स, दे हॅव ऑलरेडी रीच द नेसेसरी लिटरेसी लेवल. हो प्रभू, खूपच छान. हरे कृष्ण. आपण 39वा श्लोक बघूया. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम अचिरेणाधिगच्छति. अनुवाद. हरे कृष्ण प्रभूजी. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपली इंद्रिय संयमित केली आहेत तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. अरे हरे कृष्ण. आता तुम्ही बघितलं असेल कृष्ण आधीचा श्लोक आहे तो परत पुढे कंटिन्यू करून सांगतोय तो आता. ओके, श्रद्धावान. आता गंमत काय होते की श्रद्धा ऍज अ न्यू कॉन्सेप्ट त्यांनी ह्या ज्ञानाच्या ह्याच्यामध्ये आता त्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. श्रद्धा असली तर सॉरी तर ज्ञान मिळतं आणि ते ज्ञान जे मिळालेलं असतं ते ज्ञान अजून अजून अर्जित करण्यासाठी आणि रिटेन करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि ते करता करता तो स्वतःच्या इंद्रियांवरती संयम पण ठेवतो तो ज्याच्याद्वारे त्याला
व्यवस्थित ज्ञान मिळतं आणि त्यामुळे त्याला शांती मिळते. आणि शांती पण कशी, अचिरेणाधिगच्छति, म्हणजे जी मिळते ती अतिशय लवकर मिळते, अधिगच्छति. ओके, तर ते हे झालं. आता कृष्ण इथे काय सांगतोय ह्याच्यामध्ये, सगळ्या वर्समध्ये सगळ्यात मोठा पॉइंट जो आहे तो फेथ, श्रद्धा त्याच्यावरती. ओके, तर या भक्ती मार्गामधला जो पहिला जो पाऊल आपण टाकतो ना, त्याचा फंडामेंटल, त्याचं बेसिस काय आहे, तर श्रद्धा. आदौ श्रद्धा, तथा साधू संग, तथा भजन क्रिया, मग अनर्थ निवृत्ती, मग निष्ठा, रुची, आसक्ती, भाव आणि प्रेम. तर प्रेम अतिशय हायएस्ट लेवलचं आहे. जे श्रीमती राधाराणी, गोपी वगैरे ह्यांनी जे कृष्णावरती केलं, तर आपली ती लेवल आता नाहीये. म्हणून आपल्याला एक एक वेगळ्या वेगळ्या हळूहळू एक एक पायऱ्या चढत जायचं. आणि त्याची सगळ्यात पहिली पायरी म्हणजे श्रद्धा. आता तुम्ही आई वडिलांकडनं, सोसायटीकडनं ऐकलं असेल तुम्ही, किंवा कोणी मित्रांनी वगैरे सांगितलं असेल की बाबा भगवद्गीता शिका, तुम्ही शिकायला पाहिजे. आणि तुम्हाला जाणवलं असेल की हा बाबा भगवद्गीता शिकणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात किंवा माझ्या आचरणामध्ये फरक पडू शकतो, माझ्या नॉलेजमध्ये फरक पडू शकतो. ही बेसिक लेवलची श्रद्धा होती, म्हणून तुम्ही ह्या क्लासमध्ये आला. त्या क्लासमध्ये आल्यानंतर कृष्णाने काय केलेलं आहे, तुम्हाला अजून 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 ज्ञान देत गेलाय तो. त्या ज्ञानामुळे तुमची श्रद्धा अजूनही वाढत गेलेली आहे, आणि त्याच्यामुळे तो तुम्हाला अजूनही ज्ञान देतोय तो पुढचं. हे सगळ्यांच्या बरोबर तसंच होतं. आणि हळूहळू काय आता झालेलं आहे की तुम्हाला या ज्ञानाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट का आणि कसं करायचं त्याचं महत्व तुम्हाला समजलेलं आहे. त्यामुळे आता स्वतः जर का तुम्ही, आपण साधारणपणे वर्ष, 1.5-2 वर्ष आपण भगवद्गीता शिकतोय बहुतेक, राईट, वर्ष 1.5 वर्ष झालं असं. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की क्लासला सुरुवात करण्यापूर्वी आणि क्लासमध्ये आत्ता तुम्ही येईपर्यंत तुमच्यामध्ये काय डिफरन्स झालेला आहे. काही अशा गोष्टी असतील ज्या तुम्ही आधी नसत्या केल्या तरी चाललं असतं, हा, त्या मे बी तुमच्या आता स्टॉप झाल्या असतील. आणि काही नवीन गोष्टी ज्या भक्तीच्या मार्गावरती चांगल्या आहेत त्या तुमच्या चालू झालेल्या. आता हेच शनिवारी 10 ते 11 ही जी वेळ होती, त्यामध्ये तुम्ही आधी काय करत होता आणि तुम्ही आता काय करताय, हे पण एक चांगलं एक्झाम्पल झालेलं. आणि ह्याच्यामुळे काय होतंय, ओके, एक सेन्स कंट्रोल पण निर्माण होतोय. ओके, आधी तुम्हाला मे बी वाटत असेल 10 ते 11च्या वेळेमध्ये की मे बी टीव्हीचे सिरियल्स बघू, मित्रांबरोबर गप्पा मारू, किंवा काही खेळायला जाऊ, किंवा पिक्चर बघू, किंवा हे बघू वगैरे. तर तेवढा तुम्ही आता 1 तास, सव्वा तास तुम्ही भगवद्गीता करता डेडिकेट केल्यामुळे काय झालेलं आहे, एक सेन्स कंट्रोल थोडा वाढलेला आहे. तर ही जी लाईन आहे त्या लाईनवरती आपण चालायला चालू केलेलं आहे. आत्ताशी आपण 1-2-5% पण पुढे नसून गेलो आपण. पण कृष्ण आपल्याला कसं त्यामध्ये रिवॉर्ड करतोय, आपल्या ग्रॅज्युअली सेन्स कंट्रोल त्यांनी इम्प्रूव्ह केलेला आहे. आता त्याच्याकरता भक्ती केल्यामुळे, आणि त्यामुळे तो एक आपल्याला नॉलेज पण देतोय. आपल्याला ते नॉलेज, काही गोष्टी आपल्याला समजतात, काही गोष्टी नंतरही समजतील. आणि ह्याच्यामुळे आपल्याला एक शांती जी म्हणतो ना मनाला, भक्ती केल्यानंतर जी मिळतं. हा, ज्ञान तर ठीक आहे, ज्ञान तर मिळतच राहतं, पण ज्ञानाचं रूपांतर शांतीत होतं, इकडे त्यांनी कृष्णांनी सांगितलेलं आहे. पण ह्याची एक मधली जी स्टेप असते की नुसतं ज्ञान मिळून उपयोग नाही, तर ज्ञानाचं इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आपल्या जीवनामध्ये भक्ती रूपाने, ज्याच्यामुळे आपल्याला शांती मिळते. कारण तो अजून भक्तियोग सांगायला सुरू नाही केलेलं त्यांनी, आणि तो 7व्या अध्यायाला करेल, तिकडे तो शांतीला प्रॉपरली रिलेट करेल. मय्यासक्त मनः पार्थ योगम युंजन मदाश्रय, कृष्ण 7व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये बोलतो की मयी आसक्त मन, तुझं जे मन आहे ते माझ्यावरती त्याची आसक्ती ठेव. आणि तिकडनं भक्तीची सुरुवात होते तिकडनं. तर इकडे कृष्ण तेच बोलते, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती, की ज्ञान मिळाल्यावरती परम शांती मिळते. पण ज्ञान आणि शांतीच्या मध्ये भक्ती मार्ग आहे, ते तो आपल्याला डिटेलमध्ये नंतर सांगेल. त्यामुळे सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे काय, एलिजिबिलिटी.
आपण श्रद्धा जर असेल तर आपण आपली एलिजिबिलिटी कृष्णाला दर्शवतो, ऍप्लिकेशन देतो आपण, असं रिटर्न ऍप्लिकेशन, आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये की यू शुड हॅव फेथ इन कृष्णा. ती एलिजिबिलिटी क्रायटेरिया सक्सेसफुल आपण जर असलो त्याच्यामध्ये, तर मग कृष्ण आपल्याला त्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन देतो आणि तिकडनं आपला मग पुढचा ज्ञानाचा मार्ग आणि भक्ती मार्ग पुढे चालू होतो. तर श्रद्धा असल्यावरती काय होतं, तर आता एक आपण साधी गोष्ट बघूया आपण, की आपलं जे हृदय जे आहे, ओके, इतक्या इतक्या जन्मानंतर आपण जे पाप केली किंवा पुण्य केली वगैरे, त्याच्यामध्ये मुळे एक लेवलची इम्प्युरिटी आली आहे त्या हृदयामध्ये. ते हृदय क्लीन करणं आवश्यक आहे. ओके, तर ते क्लीन करण्याचा जो प्रकार आहे ते म्हणजे हरिनाम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्रांनी काय होतंय, आपली शुद्धी होते, आपलं चित्त शुद्ध होतं, आपली चेतना शुद्धी होते, आपलं हृदयाचं शुद्धीकरण होतं, आपली मानसिक वृत्ती आहे त्याचं शुद्धीकरण होतं. आणि ही जी भौतिक गोष्ट जी आपल्या हृदयामध्ये जी अडकलेली आहे त्याचं हळूहळू ते जे गटार म्हणतो ना आपण, तर ते साफसफाई होते त्याची. आणि हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा श्रद्धा आपण कृष्णावरती ठेवतो. बरं, अजून एक दुसरा अँगल पण आहे. आपण एक उदाहरण बघूया. आपण एका डॉक्टरकडे जर गेलो, तर डॉक्टरला आपण बोललो की बाबा मला हा सो अँड सो प्रॉब्लेम आहे, किंवा डॉक्टरनी केला डायग्नोसिस सो अँड सो प्रॉब्लेम, आणि डॉक्टर बोलतो की बाबा हे औषध घे म्हणून. तर मग आपण त्याला बोलतो हे औषध नाही चालणार, मला ह्याच्यावरती श्रद्धा नाही. मग डॉक्टर बोलेल की बाबा नाही रे बाबा, हे औषध 10 जणांना आधी दिलेलं आहे, त्यांना पण असाच प्रॉब्लेम होता, पण त्यांचं सगळं व्यवस्थित झालं, तुला होईल. मग नंतर आपण काय करू, घाबरत घाबरत आपण एक पाऊल पुढे टाकू, एक चमचा औषध घेऊ. मग आपल्याला वाटेल होतंय नाही होतंय म्हणून, मग आपल्याला कोणतरी सांगतं की अरे बाबा 2-3 दिवस तरी घे ना, नंतर बघ काय होतं ते. मग 1 दिवस 2 दिवस 3 दिवस घ्यायला लागतो आपण. मग नंतर काय होतं की आपल्याला मायनरचा आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते आपल्याला. मग नंतर आपल्याला वाटतं अरे हो खरंच की रे, 1-2 दिवस फक्त औषध घेतल्यामुळे एवढी इम्प्रूव्हमेंट दिसली, मग अजून मी घेतो. मग आठवडाभर आपण घेतो आणि बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट होतं. मग डॉक्टरकडे परत जातो. मग डॉक्टर बोला बघितलं मी तू सांगितलेलं औषध घेतलं तर होईल इम्प्रूव्हमेंट, पण तुला आता स्टॉप करून चालणार नाही, संपूर्ण शुद्धीकरण होण्याकरता तुला अजून 2 आठवडे घ्यायला पाहिजे. मग तो माणूस त्याच्यावरती त्याची श्रद्धा वाढते त्या औषधावरती, आणि त्यानंतर तो अजून औषध घेतो, पूर्ण 2 आठवडे घेतो, आणि नंतर तो पूर्णपणे बरा होतो. तर हाच प्रकार झाला. आधी मला कृष्णावरती श्रद्धा नाहीये, पण मला माझ्या भावाने सांगितलं की बाबा असं असं कर, म्हणून मी आलो ह्या मार्गावरती. मग नंतर कृष्णाने काय केलं, मायनरचं नॉलेज आणि मायनरशी श्रद्धा असल्यावरती त्यांनी मला एंट्री दिली, आणि नंतर मग त्यांनी तो जो होरायझन आहे तो एक्सपांड करत चालू केला. जास्ती नॉलेज, जास्ती भक्ती आणि जास्ती श्रद्धा, आणि वाढत 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 जाते. आणि ज्याप्रमाणे जेवढं हे वाढतं ज्ञान आणि भक्ती वाढते, तेवढं ते शुद्धीकरण पण होत राहतं. हरे कृष्ण. असं नाहीये की ज्ञान वाढल्यामुळे श्रद्धा कमी होते म्हणून. ज्ञान वाढल्यामुळे, कारण काही काही लोक बोलतात की श्रद्धा म्हणजे त्याला सायंटिफिक बेसिस नसतो, आणि नॉलेज सायंटिफिक बेसिसच्या वरती आपलं वाढतं म्हणून वगैरे. पण हे कसं आहे ना, सायन्समध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला ते हायपोथेसिस ट्रू आहे का नाहीये ते कळतं आपल्याला. म्हणजेच काय आहे की आधी श्रद्धा मायनरशी तिकडे पण गरज लागते. ती श्रद्धा आहे की बाबा चान्स आहे होण्याचा, म्हणून ती व्यक्ती एक्सपेरिमेंट करते. जर का त्याला 100% कॉन्फिडन्स असला की ही एक्सपेरिमेंट फेलच होणार आहे, आणि 100% त्याला माहित आहे की हा हायपोथेसिस फॉल्स आहे तर तो एक्सपेरिमेंट करणारच नाही. त्याला 1% तरी श्रद्धा होती म्हणून तर त्यांनी एक्सपेरिमेंट केली त्यांनी. तर इकडे सुद्धा सेम आहे. इकडे तुम्ही ह्या मार्गावरती चालताय तुम्ही, आणि ह्या मार्गावरती
श्रद्धा घेऊन तुम्ही पुढचं पाऊल टाकलेलं आहे, पहिलं पाऊल टाकलेलं आहे तुम्ही, तर तिकडे कृष्ण सुद्धा तुम्हाला त्याप्रमाणे रेसिप्रोकेट करतोय आणि हळूहळू तुम्ही सुद्धा 2 पावलं पुढे जाल, कृष्ण 10 पावलं पुढे येईल तुमच्याकडे, आणि हे चालूच राहणार. आणि म्हणूनच श्रद्धा बिकम्स द फर्स्ट स्टेप, बट श्रद्धा इज नॉट द लास्ट स्टेप. कृष्ण ज्याप्रमाणे जेवढ्या वेगाने तुमच्याकडे धावत येईल ना, तुम्ही 1 पाऊल जरी पुढे गेला, कृष्ण 10 पावलं येईल तुमच्याकडे. आणि त्यामुळे ते ह्याला म्हणतो रेसिप्रोकेशन. ओके, की आपण कृष्णाकरता काही केलं, कृष्ण आपल्याकरता करतो. आणि जे आपल्याला जाणवतं की मला बघ, हा कृष्णाने माझ्याकरता अमुक एक गोष्ट केली बाबा, मी आज भगवद्गीतेचा एक श्लोक वाचला आणि मला छान ज्ञान मिळालं त्यातनं, आणि त्यामुळे माझी भक्ती वाढली कृष्णाकरता. तर हे जेव्हा तुम्हाला जाणवत राहतं, त्यावेळी तुमची श्रद्धा अजूनही कृष्णावरती वाढते. मग अजूनही तुम्ही नाम संकीर्तन करता, त्यामुळे अजूनही ज्ञान मिळतं आणि अजूनही श्रद्धा वाढते. कारण ही जी सायकल आहे ती चालूच राहते, आणि ही नेव्हर एंडिंग सायकल आहे. हरे कृष्ण. आता ह्या 39व्या श्लोकामध्ये श्रद्धा जो कृष्णावरती ठेवतो अशा व्यक्तीबद्दल कृष्ण सांगतोय. हा, तर आपण पटकन 40वा श्लोक बघूया, जिकडे कृष्ण बोलतो ज्याला श्रद्धा नसते त्याला काय होतं म्हणून. अज्ञश्चा श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अनुवाद. हरे कृष्ण. परंतु प्रमाणित शास्त्राबद्दल संशय असणाऱ्या अज्ञानी आणि श्रद्धाहीन मनुष्यांना काय लिहिलंय ते प्रभूजी वाक्याचे शब्द? भगवत भावनेची प्राप्ती होत नाही. भगवत भावनेची प्राप्ती होत नाही, तर त्याचे पतन होते. संशयी आत्म्याला या लोकांमध्ये किंवा परलोकातही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इकडे कृष्ण 3 प्रकारच्या लोकांबद्दल बोलतोय. अज्ञ म्हणजे जो अज्ञानी आहे, इग्नोरंट ज्याला म्हणतात ते. अश्रद्धान म्हणजे जो विश्वास नाही ज्याला कृष्णावरती. आणि संशयात्मा ज्याला नेहमी संशय असतो. ओके, तर हे ह्यांना आपण कसं क्लासिफाय करू शकतो आपण, तर अज्ञानी व्यक्ती म्हणजे त्याला काहीच माहिती नसतं कृष्णाबद्दल. ठीक आहे. आणि अश्रद्धाना म्हणजे त्याला थोडस माहिती असतं, पण त्याला म्हणजे जेवढा हवा तेवढा विश्वास नसतो त्याला. आणि संशयी असतो तो, त्याला थोडा विश्वास असतो पण त्याला डाऊट जास्ती असतो ह्याच्यामध्ये. तर कृष्ण काय सांगतोय, आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं, की ज्याला संशय नसतो त्याचा मार्ग कालेनात्मनी विंदती, तो मार्गामध्ये तो सक्सेसफुल होतो. त्याला ग्रॅज्युअली होईल. काही लोकांना 1 जन्म 5 जन्म लागतील, काही लोकांना 10 जन्म लागतील, पण ते होणार. इकडे काय कृष्ण बोलतोय तो, की निदर इन धिस वर्ल्ड म्हणजे ह्या लोकावरती नाही आणि किंवा परलोकात पण नाही, अशा लोकांना सुख कधीच प्राप्त होत नाही. ओके, आणि सुख म्हणजे काय, तशी शांती जर असली तर सुख मिळतं आपल्याला, शांती नसली तर सुख मिळत नाही आपल्याला. आणि कृष्ण आधीच्या श्लोकामध्ये काय बोलला, परम शांतीम बोललेला. ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेणादि गच्छति. म्हणजे कृष्ण परम शांती जी आहे त्याची प्राप्ती होते ज्या व्यक्तीला श्रद्धा असते, असं कृष्ण 39व्या श्लोकात बोलला. आणि इकडे तो एक स्टेप पुढे जाऊन बोलतोय, की ह्यांना शांती पण नाही मिळत, ह्यांना सुख पण नाही मिळत, ह्या लोकातही नाही आणि परलोकात पण नाही. आणि हे कोण आहेत लोक, तर जो संशयी आत्मा आहे त्याच्याबद्दल कृष्ण सांगतोय. आणि 3 लेवल सांगितलेले आहेत. तर जो अज्ञानी व्यक्ती आहे त्याला थोडस आपण ज्ञान दिलं तर मे बी त्याचं चेंज होऊ शकतं. ओके, किंवा जो ज्याला श्रद्धा कमी आहे त्याला सुद्धा 2-3 प्रचिती मिळाल्या कृष्णाच्या, किंवा अशा आयुष्यात काही घटना घडल्या तर त्याची श्रद्धा वाढू शकते. पण जे संशयी आत्मा जो आहे, कृष्ण त्याबद्दल बोलतोय की त्यांना
ह्या मार्गावरती चालणं खूप कठीण पडतं त्यांना. ओके. आणि त्यांचं कसं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना डाऊट असतो. आणि की बाबा हे खरोखर होईल का, काय प्रूफ आहे ह्याच्यामध्ये होईल. तो बोललाय भलेही तसं बोलला असेल, पण त्याचं प्रूफ काय आहे. कोणी जर त्याच्यावरती विश्वास ठेवत असेल तर त्यांना सांगेल की बाबा ठीक आहे रे, कृष्ण तर एक म्हणजे मायथॉलॉजीचा प्रकार आहे, पुराणातला प्रकार होता. देव आहे त्याची काय गॅरंटी आहे. कृष्णांनी जे सांगितले भगवद्गीतामध्ये ते बरोबर आहे त्याची काय गॅरंटी, काय सायंटिफिक प्रूफ आहे का तुमच्याकडे. तर हे अशा प्रकारचे त्यांचे प्रश्न असतात. आणि ह्या लोकांचं अधःपतन जे होतं ते रॅपिडली होतं. कारण काय होतंय की त्यांना म्हणजे ह्या दोन मार्ग आहेत. एक उजवीकडे जातो आणि एक डावीकडे जातोय. तुम्हाला पोहोचायचंय, तुमचं जे डेस्टिनेशन आहे ते उजवीकडे आहे. तर तुम्ही उजवीकडे जर तुम्ही चालला नाहीत आणि डावीकडे तुम्ही चालत गेलात तर नॅचरली तुमचा गॅप जी आहे कृष्णामध्ये आणि तुमच्यामध्ये ती वाढतच जाणार. मग यात इधर तुम्ही वैकुंठ किंवा गोलोका वृंदावनाकडे तुम्ही वाटचाल कराल किंवा तुम्ही नरकाकडे वाटचाल कराल. तुम्ही तिसरी डायरेक्शन नाहीच आहे. त्यामुळे कृष्ण बोलते की जी लोक माझ्याकडे येत नाही ती दुसऱ्या डायरेक्शनला चालतायत, ती त्यांचं अधःपतनाकडे ते चालत चाललेले आहेत. त्यामुळे संशयी आत्माबद्दल स्पेसिफिकली कृष्ण बोलतो की त्यांची वाटचाल ह्या मार्गावरती होतच नाही, अगदी झालीच तर उलट्या दिशेने होते. आणि श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की अज्ञ म्हणजे जो ज्या व्यक्तीला ज्ञान नाहीये, अज्ञानी व्यक्ती, ती एका प्राण्यांसारखी असते, ॲनिमल्स सारखी असते. ओके. अश्रद्धा ज्या बद्दल बोललेलं आहे ती व्यक्तीला शास्त्राबद्दल थोडस ज्ञान असतं, पण ते ज्ञान कम्प्लीट नसतं, परफेक्ट नसतं. आणि त्यांनी अशा बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे जी लोकांमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन असतो, की बाबा एक व्यक्ती बोलते एक, दुसरा व्यक्ती बोलते दुसरं, आणि कोणतं बरोबर आहे ही दोन व्यक्ती ठरवू नाही शकत. आणि ह्या तिसऱ्या व्यक्तीला, त्या त्या अश्रद्धाना व्यक्तीला पण नीट कळत नसतं. पण संशयी आत्मा जो आहे की त्याला हेच माहिती नसते की प्रोसेस भली आहे पण मला होईल की नाही. मग माझ्या आयुष्यामध्ये त्याचा काही फरकच पडणार नाही तर मी करूच कशाला. आणि हा डाऊट त्याच्यामुळे ते असतो. त्यामुळे जरी अश्रद्धानापेक्षा थोडस जास्ती जरी त्यांना नॉलेज असलं तरी पण ते संशयांमुळे ते अधपतन त्यांचं होत राहतं. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न विचारायचा, विचारू का हा प्रभूजी? हा हो. इथे जे भगवान कृष्णांनी म्हटलेलं आहे की सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही, तर थोडक्यात त्यांना कृष्ण प्राप्ती किंवा कृष्ण भक्ती याच्याबद्दलच बोलायचंय ना. कारण की हो जे भौतिक जगात असतात त्यांच्याकरता सुख म्हणजे काय, पैसा, घरदार, गाडी असं. बरोबर. तर जस्ट वॉन्टेड टू हो हो एकदा कन्फर्म करायचं होतं मला. हो हो. हे सुख म्हणजे भौतिक सुख नाही. कृष्ण आधी आपल्याला सांगतोय ना की दिव्य ज्ञानाबद्दल बोलतोय. तर दिव्य ज्ञान आपल्याला त्याचं डेस्टिनेशन पण दिव्यच देणार ना. भौतिक ज्ञान आपल्याला भौतिक सुख देणार, दिव्य ज्ञान आपल्याला दिव्य सुख देणार, आणि डेस्टिनेशन पण दिव्यच असणार. भौतिक जर असलं तर त्याचं डेस्टिनेशन भौतिक राहणार ते. तर इकडे ज्या सुखाबद्दल बोलणं चाललंय कृष्ण ते दिव्य ज्ञान आणि दिव्य सुखाबद्दल बोलतोय. आणि म्हणूनच आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी परम शांती बोललेला तो. बरं, मग आता ज्या संशयी आत्माबद्दल कृष्ण बोलला तर त्यांच्याकरता काय कम्प्लिटली सिच्युएशन होपलेस आहे का? तर तसं नाही आहे. तर जे शास्त्र आहे त्यांना त्यांचे ते वाचणं, समजणं आणि स्वतःचं नॉलेज वाढवणं आणि त्या नॉलेजद्वारे स्वतःचं अजून फेथ वाढवणं आणि ग्रॅज्युअली ह्या मार्गावरती चालणं हा त्यांच्याकरता सॉल्युशन आहे त्याच्यावरती. आणि विनश्यती असं म्हणून कृष्णा शब्द वापरतो. तर विनश्यती म्हणजे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं तर डिस्ट्रक्शन होऊ शकतं, पण आत्मा डिस्ट्रॉय होत नाही. राईट, कधी आपण ते दुसऱ्या अध्यायात शिकलो. त्यामुळे काय होतंय
की इकडे कृष्ण आत्म्याच्या डिस्ट्रक्शन बद्दल बोलत नाही. कृष्ण बोलतोय की त्यांचा कोणताही जो प्रयत्न असतो सुख प्राप्त करण्याचा, ते सुख, तो प्रयत्न जो आहे त्याचं विनश्यती कृष्ण बोललेला आहे. आणि त्यामुळे तो बोलतो की त्यांना कधी सुख प्राप्त होत नाही. आणि अशाच प्रकारचा एक श्लोक 3ऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने सांगितलेला, ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसः. 32वा श्लोक ते 3ऱ्या अध्यायाचा. परंतु जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात, आता तिथे तो द्वेष त्यांनी घेतलेला. तर द्वेष म्हणजे काय आहे? अश्रद्धा नसली किंवा डाऊट्स असले, संशय असला, तर एका स्टेजला ते द्वेषामध्ये त्याचं रूपांतर होतं. ज्या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसः खूप स्ट्रॉंग आहे. तर कोणाला वाटते कृष्ण असं करतोय का की माझ्याकडे नाही आलं तर तुम्हाला मी काही मिळवून देणार नाही? तर ते तसं नाही आहे. ते कृष्ण एखादी गोष्ट सांगितली करा किंवा एखादी गोष्ट सांगितली करू नका, तर तुम्ही केल्यावरती काय फायदा होईल आणि नाही केल्यावरती काय नुकसान होईल ते तो सांगतोय. त्यामुळे 39व्या श्लोकामध्ये तुम्ही श्रद्धा असली तर काय लाभ मिळेल? तर श्रद्धावान लभते ज्ञानम, त्याला ज्ञान मिळेल. त्याचा संयम वाढू शकतो, इंद्रियांवरती संयम वाढू शकतो. ज्ञान मिळाल्यामुळे परम शांती मिळू शकते त्याला. आणि इकडे जर तुम्हाला श्रद्धा नसली, अश्रद्धानश्च आणि संशयात्मा विनश्यती, तर ते विनश्यती होऊ शकतं. कसलं विनश्यती? तर सुख प्राप्त करण्याचे प्रत्येक प्रयत्न. हरे कृष्णा. कोणाला अच्छा बरं, डाऊट असणं चांगलं का नाही तुमच्या दृष्टीने? प्रभू, हाच प्रश्न मी आता विचारणार होतो. एक्झॅक्टली आता जस्ट म्हणजे तुम्ही बोलणार आणि मी प्रश्न विचारणार एकच टाइम झाला. बर. की हे जे मी डाऊट विचारतो, म्हणजे कधी कधी असं मला वाटतं की मी ज्ञान घेतो आणि म्हणजे डाऊट विचारणं म्हणजे पण संशय आहे का? नाही, अजिबात नाही. आणि तुम्हाला हे जाणवत असेल की आपलं शास्त्र, सनातन धर्माचं जे शास्त्र आहे, भगवद्गीता, महाभारत, रामायण, पुराण, उपनिषद वगैरे, हे तुम्ही वाचले तर हे मेजॉरिटी ऑफ देम प्रश्नोत्तराच्या फॉर्मॅटमध्ये आहेत. भगवद्गीता चालूच झालेली आहे कृष्णाने सांगायला. कृष्णाने 4-5 प्रश्न कृष्णासमोर, अर्जुनानी 5 प्रश्न कृष्णासमोर ठेवले म्हणून भगवद्गीता सांगितली कृष्णाने. त्यामुळे प्रश्न विचारणं अजिबात चुकीचं नाहीये आणि दॅट इज रिक्वायर्ड. ते असलंच पाहिजे. कुठे आपल्याला स्टॉप केलं पाहिजे की जेव्हा आपल्याला शास्त्र प्रमाणासकट, प्रूफ सकट सांगतंय की हे असं 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 आहे, तर मग शास्त्रावरती विश्वास ठेवला पाहिजे आपण. कारण काय होतं सांगतो मी तुम्हाला, जास्ती वेळ नाही घेत मी. आपण जे मनुष्य जो आहे ना, त्याचे जे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमध्ये डिफेक्ट्स आहेत. काय आहेत ते? परफेक्ट नाही आहेत. ते अंडर इल्युजन असतात. एक प्रकारचा मोह असतो नेहमी. आणि ते चूक करण्याची त्यांची क्षमता जास्ती असते. तर साधं उदाहरण घेतलं तर एका भिंतीच्या पलीकडे काय आहे ते आपल्याला दिसत नाही, आपल्या डोळ्यांच्या क्षमतेच्या बाहेर येते. कोणती गोष्ट ट्रान्सपरंट असली तर आपण बघू शकतो, पण ओपेक असली तर आपण बघू नाही शकत. पारदर्शी असली तरच आपण बघू शकतो. तर ही झाली डोळ्यांची इनएबिलिटी. तर आता तुम्ही इमॅजिन करा, जर का एका भिंतीच्या पलीकडे काय आहे हे जर आपल्याला दिसत नाही, तर ह्या भौतिक जगत जे लाखो करोडो किलोमीटर्स आहे त्याच्या पलीकडे अध्यात्म जगत आहे हे आपल्याला कसं दिसेल? म्हणजे काय, तर आपल्याला जर त्याबद्दल माहिती असेल, तर हवी असेल, तर आपल्याला कोणीतरी तिथे ते बघितलेलं आहे किंवा कोणीतरी तिथे जाऊन आलेलं आहे अशीच व्यक्ती आपल्याला ते
माहिती देऊ शकतं. आणि ते कोण देऊ शकतं? समजा मी माझ्या गुरूंकडे गेलो आणि ते ज्ञानी तत्वदर्शनाच्या बेसिसवरती मी जर त्यांच्यावरती विश्वास ठेवला, तर त्यांना सुद्धा कोणावरती विश्वास ठेवण्याची गरज आहे ना. जेव्हा त्यानंतर ते ज्ञानी बनू शकतील, ते त्यांच्या गुरुकडे जातील. असं करत करत पहिल्या गुरुकडे जातील. पण मग पहिल्या गुरुला कसं कळणार ते, की बाबा त्यांनी पण बघितलेलं नाही ना भौतिक जगताच्या पलीकडे काय आहे. तिकडे कृष्ण येतो. म्हणून ह्या ज्या 4 परंपरा मी सांगितलेलं, त्या 4 परंपरा सगळ्या कृष्णाकडनं स्टार्ट होत आहेत. ब्रह्मा, रुद्र, श्री संप्रदाय आणि कुमार संप्रदाय, हे 4ही संप्रदाय कृष्णाकडनं चालू होत आहेत. त्यामुळे जो ज्ञान ज्याच्याकडे तो ज्ञानाचा कोठार आहे, तो दुसऱ्यांना ज्ञान देतो आणि नंतर खाली ते ज्ञान जातं आणि ते शास्त्रामध्ये रूपांतर होत आहे त्याचं. व्यासदेवांनी ते गणपती करवी सगळं ते लिहून काढलेलं, ते शास्त्र आपलं झालं. आता जर शास्त्र कृष्णाकडनं चाललेलं आहे, तर मग त्याच्यावरती विश्वास ठेवायला आपल्याला काही प्रॉब्लेम नसणार. त्यामुळे क्वेश्चन्स आर परफेक्ट, ते असलेच पाहिजेत आणि दे आर फंडामेंटल्स आपल्या स्पिरिच्युअल प्रोग्रेस करता. पण जिकडे आपल्याला शास्त्राकडनं प्रमाण मिळतं, मग तिकडे आपण आपले डाऊट्स स्टॉप करू शकतो तिकडे. पण त्याला वेळ लागेल त्या स्टेज पर्यंत पोहोचायला. त्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली प्रश्न विचारत राहा. जोपर्यंत तुमचं मनाचं संपूर्ण समाधान होत नाही, तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा. अजिबात तुम्ही मागे पुढे विचार नका करू त्याबद्दल. आम्ही अजूनही प्रश्न विचारतो. आमच्यापेक्षा भरपूर सिनियर लोक आहेत, त्यांना हायर लेवलचे प्रश्न येतात. पण प्रश्न तर येणारच येणार आणि त्याद्वारे कृष्ण आपल्याला ज्ञान पण देतो आपल्याला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पण गंमत अशी असते की प्रत्येक डाऊट आपला आन्सर होईलच आणि इमिडिएटली होईल असं नाहीये. त्यामुळे कधी कधी काय होतं की एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, पण त्याचं उत्तर जर नाही मिळालं तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीवरती त्याचा काही परिणाम पडत नाही. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात की ज्या अर्जंटली आन्सर झाल्या पाहिजेत. काही गोष्टी कधी कालांतराने कृष्ण आन्सर देईल त्याचं. आता किती प्रश्न असे होते माझ्या मनामध्ये, 5-5, 7-7, 8-8 वर्षापासून प्रश्न होते, जे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कृष्ण त्याचं उत्तर देतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाद्वारे तरी देतो तो उत्तर. त्यामुळे ते आपल्या भक्ती मार्गामध्ये ते अडथळे नाही झाले पाहिजेत प्रश्न. आणि प्रभूजी, संशयात्मा हा म्हणजे मी तरी निगेटिव्ह वर्ड मानते. आणि जे प्रश्न विचारणं आहे ते आपण निगेटिव्ह बुद्धीने नाही विचारत आहे, ते आपण आपल्या मनातले, असं म्हणजे लेमॅन टर्म मध्ये म्हटलं तर बरोबर ठरेल का? नाही, अगदी बरोबर आहे माताजी तुमचं, की पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न विचारणं चुकीचं नाहीच आहे. पण काय होतं माहितीये, आता आपण आता ह्याच्यामध्ये थोडं डीप जातोय म्हणून सांगतो मी. आम्ही बऱ्याच वेळा क्लासेसमध्ये वगैरे बघतो, लोकांमध्ये ना कधी कधी म्हणजे जे नवीन आलेले असतात ना, त्यांच्यामध्ये स्वतःकडे थोडं स्वतःचं ज्ञान असतं आणि मग त्यांना असं वाटतं की मी ह्या व्यक्तीला चॅलेंजिंग पद्धतीने प्रश्न विचारतो, बघूया हा उत्तर देऊ शकतो का नाही. तर ते सुद्धा होतं. कधी कधी ती व्यक्ती देऊ शकते उत्तर, कधी कधी नाही देऊ शकत. आणि ते देणं न देणं किंवा दिल्या असल्यावरती सुद्धा त्या समोरच्याला समजणं न समजणं, हे अगेन हे सुद्धा कृष्णाच्या हातात आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो माझी स्वतःची, की मी एक प्रश्न विचारलेला 7व्या अध्यायाचा 26व्या श्लोकावरनं मी एका जय अद्वैत स्वामी महाराज म्हणून आमचे संन्यासी आहेत त्यांना विचारलेला. त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं आणि पण मला ते पटलं नाही. जवळजवळ 4-5 वर्ष लोटली गेली आणि त्यानंतर मी परत तोच प्रश्न दुसऱ्या व्यक्तीला विचारला आणि त्यांनी मला एक्झॅक्टली सेम उत्तर दिलं मला, आणि त्यावेळी मला ते पटलं. आणि हे पण असं होतं की ते पटून देणं न पटून देणं हे सुद्धा कृष्णाच्याच कंट्रोलमध्ये आहे. तुम्ही किती त्याच्यावरती श्रद्धा ठेवताय त्याप्रमाणे तो तुम्हाला त्याच्याकडे किती ओढायचा प्रयत्न करतोय हे सगळं डिपेंडंट आहे. आणि त्यावेळी तुमचे डाऊट्स तो रिझॉल्व्ह करायचे का नाही हे तो ठरवतो. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा ना, आता आपण हा टॉपिक काढला म्हणून मी बोलतो, आता गंमत बघा, हे का होतं हे समजून घेतलं पाहिजे. नाही तर हा प्रश्न तुमच्या मनामध्ये राहील की माझे जर डाऊट्स आहेत आणि मला आध्यात्मिक मार्गावरती चालायचंय, तर कृष्ण ते रिझॉल्व्ह का नाही करत डाऊट्स? ताबडतोब रिझॉल्व्ह केले तर माझा मार्ग अजून सुकर होईल. साहजिक आहे ना, तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो. तर का होतं ते बघा आता तुम्ही.
नाही, हे सुद्धा आपल्या आधीच्या कर्माशी रिलेटेड आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपण एखादं कर्म करतो आणि त्याचं भोग किंवा फळ किंवा पाप जे आहे ते भोगायला आपल्याला लागतं. आता ते जर करायचं असेल आणि त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपली एक वासना पण असते, तर ती वासनाची पूर्ती करणं म्हणजे वासना आपण इच्छा करतो, ती प्रदर्शित करतो कृष्णाकडे आणि ती पूर्ण करण्याची ड्युटी पण कृष्ण स्वतःवरती घेतो. समजा मला अशी एक वासना आहे की बाबा मला काय, मला अशी घाण अशी वासना सुचत नाहीये मला, मला सुचत नाही अशी विचित्र असं एक्झाम्पल वासनेचं देणं. समजा एक विचित्र अशी कोणती वासना आहे, ती मला पूर्ण करायची आहे. ते पूर्ण करणं हे पापच आहे हे मला जाणवतं. समजा एका गेंड्याचा मांस खाण्याची माझी इच्छा झाली. अगदी घाण उदाहरण आहे, मला माफ करा त्याबद्दल, पण जस्ट फॉर द सेक ऑफ डिस्कशन. तर मग काय करणं, मला कल्पना आहे की ते पाप आहे म्हणून, ते पाप माझ्याकडनं घडणार आहे. पण जर का कृष्णाने मला जर वंचित ठेवलं ह्यापासनं, तर काय होणार आहे, माझी ती वासना तशीच्या तशीच राहणार आहे माझी. त्यामुळे कृष्ण काय करतोय की एका स्टेजला मी पोचलेलो आहे, त्या स्टेजवरनं खाली पाडायचा प्रयत्न तो करतो मला, आणि तिकडे तो मला ते पाप घडवून आणतो, ती वासना पण पूर्ण करतो आणि नंतर मग तो वरती ओढायचा प्रयत्न करतो. आणि हे का, तर समजा मी ह्या लेवलला पोचलो आणि त्यांनी नंतर मला खाली पाडलं, तर तो जास्ती मोठा इम्पॅक्टफुल फॉल असेल रादर दॅन ह्या लेवलपासनं इथे पाडणं. त्यामुळे तो इथेच लेवल आहे ना, तुला वरती घेऊन देण्याच्या ऐवजी आधी मी तुला खाली पाडतो, तू ती तुझी वासना पूर्ण कर, मग नंतर वरती ये, मी तुला वरती घेऊन जातो परत. हा तो प्रकार आहे. म्हणून जे डाऊट करतात ना, त्यांना खाली पाडणं, त्यांना ते डाऊट वरनं क्लॅरिफिकेशन न मिळणं, त्यांची ती डाऊट म्हणजे डाऊटच राहणं आणि कृष्णापासून ते लांब जाणं, हे पण त्यांच्या हिताचंच असतं ते. कारण त्या जोराने, ज्या जोराने ते खाली पडतात, त्याच जोराने ते अजून वरती पण येतात मग नंतर ते. खूपच सुंदर उदाहरण दिलं प्रभूजी, खूपच छान. हरे कृष्णा. हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा